इन्व्हेस्टमेंट करत असताना या तीन गोष्टी एकत्रितरित्या करत असणं अत्यंत गरजेचं आहे. कोणकोणत्या तीन गोष्टी आहेत ते पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी भुजंगराव शेळके. पहा, इन्व्हेस्टमेंट करत असताना पहिलं आपलं एक ध्येय असतं, एक विजन असतं. मग पहिली गोष्ट आहे विजन, एक ध्येय की बाबा आपण रिटायरमेंटसाठी, मुलांच्या एज्युकेशनसाठी, लग्नासाठी म्हणा किंवा एखादं समोर ध्येय, कार असेल, घर असेल, असे काहीतरी ध्येय ठेवून आपण निर्णय घेतो, ते झालं विजन. दुसरं आहे करेज. करेज म्हणजे तुमचा जो काही असेट क्लास असेल त्या असेट क्लासमध्ये आपण निर्णय घेतो. मग रिअल इस्टेट असेल, इक्विटीमध्ये म्युच्युअल फंड असेल, सोनं असेल, कोणताही असेट क्लास असताना आपण धाडस करतो की बाबा आपण गुंतवणुकीचा निर्णय घेतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे पेशन्स. आता प्रॉफिटेबल निर्णय म्हणजेच कुठल्या असेट क्लासमध्ये चांगला परतावा आहे याचा जर विचार केला तर तो इक्विटी असेट क्लास येतोय आणि तेही लॉंग टर्म मध्ये. हे बऱ्यापैकी तुम्हाला आता माहिती झालं असेल. आणि इक्विटीमध्ये मात्र तिसरा जो घटक आहे तो म्हणजे पेशन्सचा. पेशन्स असणं अतिशय महत्वाचं आहे. पेशन्स जर नसेल तर मात्र तुम्हाला जेवढा फायदा भेटायला पाहिजे तेवढा फायदा भेटत नाही. रिअल इस्टेटमध्ये मात्र आपण पेशन्स दाखवतो, सोन्याच्या असेट क्लासमध्ये आपण पेशन्स दाखवतो, मात्र इक्विटीमध्ये मात्र मार्केट जर खाली गेलं तर मात्र आपल्याला पेशन्स ठेवता येत नाही. तिथंच अनेक लोक चूक करत असतात. आणि म्हणूनच डेटा असं सांगतो की इन्व्हेस्टमेंट चालू केलेल्या पैकी 5 ते 7% लोकच कन्सिस्टंटली लॉंग टर्म मध्ये पैसा बनवतात. म्हणून तुम्हाला पेशन्स ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे पेशन्स असेल म्हणजेच तुमचं विजन तर असतंच, करेज असतंच, पेशन्स जर असेल तरच खऱ्या अर्थाने चांगली वेल्थ क्रिएट करता येते. या रिलेटेड तुमचा काही प्रश्न असेल तर नक्की या नंबरवरती संपर्क करून विचारू शकताय. आणि हे जर तुम्हाला आवडलं तर नक्की इतरांना शेअर करा. थँक्यू.